ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे लोभ, लालूच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य आहे। धर्म हा प्राचीन आहे आणि धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली असून ती योग्यच आहे। मात्र मंदिराची निर्मिती होते म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही असं वक्तव्य केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी। भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामातून अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशयापोटी रोज एक नवीन प्रकरण काढून चालणार नाही असंही मोहन भागवतांनी म्हटलं। त्यामुळे सरसंघचालकांचा रोख नेमका कुणाकडे होता अशा चर्चा आता रंगू लागल्यात। ही हार्मनी जर जगाला पाहिजे असेल तर आपल्या देशात याचं मॉडेल उभं करायचं म्हणजे ही हार्मनी आपल्या देशात असली पाहिजे। श्रद्धेचा आदर त्यामुळे राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे। हिंदूंची श्रद्धास्थान हिंदूंना वाटतं, परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार। शेवटी आपलं सोल्युशन काय आहे? जगाला आपल्याला दाखवायचं आहे की आपण सगळे एकत्र नांदू शकतो। आपल्या देशात त्याचा छोटासा प्रयोग झाला पाहिजे। तो प्रयोग करताना आहेत आमच्या या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अनेक पंथ संप्रदायांच्या विचारधारा आमच्या इथे आहेत। आता काही बाहेरूनही आल्या आहेत ज्यांच्यामध्ये चुकीनी का होईना पण कट्टरपणाची परंपरा आहे। त्यांचं राज्य इथे राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं पुन्हा राज्य आलं पाहिजे, पण आपला देश आता संविधानानुसार चालतो। तिथं कोणाचं राज्य नसतं, जनता आपली प्रतिनिधी निवडून देते, जे निवडून येतील ते राज्य चालवतील, राज्य जनतेचं असतं। आमच्या इथे आमचंच खरं, बाकी सगळ्यांचं चूक चालणार नाही। हे सगळं वेगवेगळं असेल तरी मिळून मिसळून राहू। आमच्या व्यवहारामुळे दुसऱ्याची अडचण होणार नाही हे पाहू। आणि जितकी श्रद्धा माझं जे काही आहे त्याच्याविषयी माझी आहे तितकी श्रद्धा माझी दुसऱ्याचं जे आहे त्याच्याविषयी असेल। तर मोहन भागवतांच्या या वक्तव्यावरती विरोधकांनी